तुमच्यावर हल्ला करण्यामागचं नेमकं कारण काय असावं? व्यावसायिक शत्रुत्व. व्यावसायिक शत्रुत्व? हा म्हणजे ऍक्च्युली मी आणि शारदाने मिळून हर्षवर्धन भोसलेच्या प्रोजेक्टच्या समोर एक नवीन प्रोजेक्ट सुरू केलं होतं. काही कारणास्तव आमचे फ्लॅट्स त्याच्या फ्लॅट्सपेक्षा जास्ती विकले गेले. साहजिक आहे, याचा त्याला जळफाट झाला आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी शारदावरती हल्ला केला असं मला तरी वाटतंय. तुम्हालाही असंच वाटतं मॅडम? हो इन्स्पेक्टर, हे म्हणतायत ते बरोबर आहे. त्यांना चौकशीसाठी मला पोलीस चौकीतच बोलवायचं होतं, पण त्यांचा काही पत्ताच नाहीये. त्यांचा फोन सुद्धा लागत नाही आणि ते ऑफिसमध्ये सुद्धा नाहीये. त्यांच्या संदर्भात तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता? तुम्ही त्याची चौकशी का करताय? काय काय झालंय काय? म्हणजे तुम्हाला यांनी काहीच सांगितलं नाही वाटतं? इन्स्पेक्टर साहेब, ते आत्ता घरी नाहीये. हर्षवर्धन भोसलेंनी शारदा राजेंवर हल्ला केलेला आहे आणि ते फरार झालेले आहेत. काय? हो. इतर कसलाही राग आपण जेवणावर काढू नये. तू जेव शांतपणे. किती काळजी घेतेस माझी तू, किती प्रेम करतेस माझ्यावर. तुझ्या ह्या प्रेमाची किंमतच कधी कळली नाही ग मला. तुझ्या जागी कुणीही असतं तरी असंच वागलं असतं. शार्दूल, तुझं प्रेम माझ्यावर नाही, प्रियंकावर आहे. प्रेम खोटं आहे सगळं ते. तिने फक्त माझा वापर करून घेतला, दुसरं काही नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, स्त्री ती जसं लक्ष्मीचं रूप असते तशीच ती दुर्गा किंवा चंडिकेचं रूप धारण करू शकते. आणि तिने तसं रूप धारण केलं की मगच तुझ्यासारख्या असुरांचा संहार होतो. मी शांत आहे, मला शांतच राहू देत. तुझ्या नवऱ्याला सांग, पैसे जर नाही मिळाले ना तर तो मेला म्हणून समज. चलो चलो. वहिनी, वहिनी इकडे. वहिनी सांभाळ. वहिनी सांभाळ. तुम्ही पाणी घेऊन या लोक. वहिनी वहिनी सांभाळ स्वतः. तुम्हाला कुठलीही इंटरनल इंजुरी झालेली नाहीये, त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाहीये. लवकरच तुम्ही रिकवर व्हाल. म्हणजे मी घरी जाऊ शकते? हो शुअर, कदाचित आजच घरी जाऊ शकता. मी पेपर्स बनवायला सांगतो. मी परत जाते आधी तिथे जिथून मी सुरुवात केली. नाही नाही वहिनी, नाही, मी नाही जाऊ देणार तुला. दादा पण निघून गेलाय, आता तू पण जाणार. आम्ही करायचं तरी काय ग? हे घर तुझं आधी, तुझं आणि मानसीचं. या घरातून तुम्हाला कोणीही बाहेर काढू शकणार नाही. तुम्ही दोघं इथेच राहा, चांगला संसार करा आणि काळजी करू नका. तुम्हाला काही होणार नाही.